हॅलो, श्री स्वामी समर्थ. आमच्या आईनं बघा गावाकडं भाकरी ठेसा पाठवून दिलाय बघा. भाऊ इकडंच असतो ना, गाडीवर टेलरवर असतो, ड्रायव्हर आहे. आणि त्याच्याबरोबर कायम काय ना काहीतरी देते पाठवून गावाकडं. मग ते चाललेला कामावरती. त्याला पहिलं जेवायला दिलं. त्याला म्हटलं जेवण कर, म्हटलं तू. आता तर ठेसा पण दिला त्याला, म्हणजे खायला. ठेसा पण खा म्हटलं तू, आणलायस तर खा म्हटलं तू पण ठेसा. तर वाकी बघा कसा बसलाय त्याच्यासमोर. कोण आलं का, नवीन आलं का कोण त्याला सोडत नाही. त्याच्या बाजूलाच बसणार ती, तिथं जवळच. कोण पण असू दे, मग थोड्या वेळ उड्या मारणार अंगावर इकडं तिकडं, पण परत ती तिथंच बसणार. ती हलणार नाही तिथनं. तर माणसं लय लागतात, सारखी माणसं पाहिजे जवळ. कसं एकदम असं त्याला लय लगाव झाला आहे माणसाचा. लहानपणापासून सांभाळलं ना त्याला आम्ही, त्याच्यामुळं त्याला सारखं माणसं पाहिजेत घरात. मग कुठं बाहेर जर गेलो ना, सगळी नाही जात आम्ही, कोण ना कोण तर असतोच घरात, थांबतो. त्याला जेवायला दिलं. आम्ही सगळ्यांनी जेवणं करून घेतली. तर म्हटलं साफसफाई सगळी आवरावं. सगळं किचन आवरलं. किचन शेगडी वगैरे सगळं घासून घेतलं. सगळं चिकट झालेलं असतं, कसं फोडणी वगैरे आपण देतो ना, त्यामुळे सगळं चिकट झालेलं असते. हे घासून पुसून घेतलं म्हणजे बरं वाटतं. ह्या शेगडीवर कसं पाणी वतायचं नसते, पण एक टाईम तर धुवायला लागते शेगडी, कारण सगळं तेलकट वगैरे उडतं, उतू जातं एक वेळेस कधीतरी. मग ते धुवावं लागतेच. मग ते लई चिकट वाटते. ते पुसून घेतलं की लई चिकट दिसते ती. म्हणून मग मी सगळं काय करते, एक टाईम तर धुवूनच घेते शेगडी. बरं वाटतं, जरा फ्रेश वाटतं. किचन कसं स्वच्छ असलं म्हणजे बरं वाटतं माणसाला, साफसुथरं एकदम व्यवस्थित. आणि आमचं किचन कसं छोटं आहे. भाड्याच्या घरात नाही असंच असतं, किचन छोटंच असतं. स्वतःचं असलं म्हणजे कसं ते आपण बनवून घेतो किचन. भाड्याच्या रूममध्ये कसं सगळ्यांना सेम असतात ना, लहानच असतात किचन, लय मोठं नसतात. किचन लहानच आहे. थोडंसं शेगडी ठेवली आणि एक पाण्याचा हांडा भरून ठेवला ना, आणि ते बघा तिकडं काय थोडंसं मसाल्याचा एक डबा, तेलाची किटली वगैरे, मिक्सर, एवढंच ठेवलं आहे. तर एवढ्यावरच गर्दी होती किचनवर. बाकी काय नाही ठेवत. तरी पण शेगडी मोठी आहे त्याच्यामुळं ती जास्त जागा वाटते त्याला. घासून पुसून घेतले बघा, सुक्या कपड्यानं पुसून घेतलं. एकदम सुक्कं राहतंय ना, सुक्या कपड्यानं पुसून घेतलं म्हणजे सगळं, ती भिंत वगैरे सगळी, ते स्टाईल वगैरे सगळं पाक पुसून घेतलं व्यवस्थित. घासून पुसून घेतलं. भरण्या पण मी काय करते, रोजच्या रोज भरण्या सगळ्या पुसून घेते तिथल्या तेवढ्या. म्हणजे साखरेची, चहा पावडर, नमकची, ते सगळं पुसून घेते. रोजच्या रोज हात फिरवला म्हणजे कसं स्वच्छ राहते, जास्त चिकट होत नाही, काय नाही. आठवड्यातनं एकदा घासतोच आपण, पण असं रोजच्या रोज थोडं हात फिरवलं ना, स्वच्छ राहते. मग ते जास्त घाण होत नाही, चिकट होत नाही. कोण आले रॉकी? दादा आलाय का? दादा आलाय, दादा. कोण आले बघ, दादा आलाय. दादा घे रे त्याला, त्याला घे रॉकीला घे रे. वाघ आहे तुझा? अय्या, वाघ आहे तुझा बघ. बघ रॉकी काय पिलू? शांत बस, खाली बस. सिट डाऊन इकडे ये, इकडं सीट रॉकी, सिट डाऊन. हां बस, वरती बस. या इकडे इथे देला लय आगाव आहे. त्याला कोण आलं ना, नुसतं सोबत फिरायचं असतं त्यांच्यासोबत. नुसतं मागं फिरतो. चला दिवाबत्ती करूया. 7 वाजले. दिवाबत्ती करायचं. संध्याकाळचं जेवणाचं टायमिंग झाले. आता जेवण बनवायचं. बाहेरचं वातावरण बघा कसं झालं, एकदम थंड. जा हात पाय तोंड तुझं, जा. कसा अवतार झालाय.
कामाला जाते पोरग माझं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी सोबत स्वामी, खरं खोटं दाखवी स्वामी, गाव आपली घेतो मी पाठी, जखमा माझ्या वरती स्वामी. स्वप्न माझं भलं होतं, संपलं होतं, सोबत माझ्या पुढे होतं अंधारात. दिसली मला एक वाट, पायी चाललं होतं, पायी पोची अंगल होतं, डोळ्यामध्ये पाणी, पायी मानवाने. श्री स्वामी नाव होतं ध्यानी, दुनियावर ईशान, तुडवलं पायाने. देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी, स्वामी गुरु मावळी, ब्रह्मांडाची सावळी, परिस्थिती बदल, दुनिया मला गावे, समृद्धीची भावली, वाट मला ठावली, सर्व काही सोडून तुमच्या पावली. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अंधारात हरली वाट, पायी गुफाटान ताट, अंधारात हरली वाट, पायी गुफाटान ताट. स्वामी नाम घेता होती सर्व दूर रक्त प्रकाश, स्वामी नाम घेता होती सर्व दूर